पाचगणीतून दिवसा ढवळ्या अपहरण पोलीस असल्याचं भासवत गुंडांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर तडजोडनामा लिहून घेतला। थंड हवेचं पर्यटन स्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचं दिवसा ढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वतःला पोलीस असल्याचं भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला, शिवीगाळ आणि मारहाण केली। यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रभर कैद करून वाद मिटवा नाहीतर जेलमध्ये टाकू अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून देण्यात आला। या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे। पर्यटन स्थळ असणाऱ्या पाचगणीतच जर दिवसा ढवळ्या असं अपहरण होत असेल तर कायद्याचा धाक कुठे राहिला? आरोपींना लवकर गजाआड करावं अशी मागणी RPI गटाचे संग्रामदादा रोकडे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी RPI गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे गट। पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र हबफ संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तोतया पोलीस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटामार्गे महाड मार्गे त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून लाथाबुक्क्यांचा मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतर भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तोतया पोलीस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हे शांततेचं ठिकाण, थंड हवेचं ठिकाण समजलं जातं, त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे, त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी RPI पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे। पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे, त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून तोतया पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेडगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे हे मी कदापि खपून घेणार नाही। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।